श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडा लेट येत आहे तुम्हाला. आजचा व्हिडिओ संध्याकाळ झालेली मला तुमच्यापर्यंत पोच करायला, आणि मी माझी शिकरण करण्याची पद्धत इथं तुम्हाला दाखवत आहे. असा आंबा सोलून घेतो आणि त्यानंतर पूर्ण असा हाताने पिळून घेतो आम्ही. आता प्रत्येकांची पद्धत ही वेगवेगळी असते, पण असं शिकरण केलं की खूप छान लागतं. एक एक जण मिक्सरला वगैरे फिरवून सुद्धा करतात, पण मिक्सरला फिरवलेल्या शिकरांची चव वेगळी लागते आणि ह्या शिकरांची चव वेगळी लागते. आता कोण गुळ घालतं, कोण साखर घालतं. मी एक दोनदा गुळ घालून पण केलेलं, आणि आज मात्र मी साखरच घालणार आहे. साखर घातलं की म्हणजे जर झटकेपट आपल्याला शिकरण पाहिजे असेल तर साखर घालूनच करावं लागतं. आणि इथं आता मी मँगो मस्तानी बनवत आहे. गार दूध घातलेलं आहे मी ग्लासमध्ये, आणि त्यानंतर मी एक 10-10 रुपयाच्या कुल्फी आणलेल्या 3. तुमच्याजवळ जर ह्याचं बटरस्कॉच आईस्क्रीम असेल तर खूप छान लागतं, पण माझ्याजवळ काही ते नव्हतं. जी कुल्फी मिळाली त्याचंच मी आता मँगो मस्तानी तुम्हाला बनवून दाखवत आहे. त्यानंतर जो मँगोचा गर मी होता तो फिरवून घेतलेला मिक्सरमधून, तो त्यामध्ये घातलेला आहे. आणि थोडीशी साखर पण घालून मी तो गर फिरवून घेतलेला होता. आणि त्यानंतर या 10-10 रुपयाच्या कुल्फ्या आणलेल्या, त्या कुल्फ्या त्यामध्ये घालायच्या. आणि ड्रायफ्रूट्स जर तुमच्याकडे असतील तर ते तुम्ही वरून घालू शकता, किंवा आपली जी चेरी असते बघा तीसुद्धा घातला तरीसुद्धा चालेल. आता ही कुल्फी पण छान होती, म्हणजे खव्याची कुल्फी होती, त्यामुळे तो पण फ्लेवर खूप छान लागला. पण याच्यापेक्षा जर आपलं बटरस्कॉच असतं तर खूप छान लागलं असतं. आणि त्यानंतर थोडेसे आंब्याचे जे तुकडे होते शिकरांसाठी काढलेले, तर ते मी त्यामध्ये घातले. पण खूपच छान मँगो मस्तानी झाले असते. यावर जर ड्रायफ्रूट्स असते तर आणखीन छान झालं असतं. पण बाहेरपेक्षा घरच्या घरी केलेल्याची टेस्ट आणि चव ही खूप वेगळी लागते. त्यामुळे नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने मँगो मस्तानी खूप छान लागते. जोपर्यंत आंबे होते तोपर्यंत आंब्याचे सगळे पदार्थ मी करून म्हणजे घातलेले आहेत सगळ्यांना. हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ संध्याकाळचे वाजलेले आहेत 8, आणि व्हिडिओची सुरुवात मी आत्ता केलेली आहे. आणि गरम असलं भयानक व्हायला लागले, काय विचारायला नको. मध्ये मध्ये कमी आलेलं गरम व्हायचं, पण आता आणखीन खूप गरम व्हायला लागलेलं आहे. आणि उद्या आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस. 17वा वाढदिवस आहे लग्नाचा, ॲनिव्हर्सरी आहे. त्यामुळं यांनी हा ड्रेस गिफ्ट दिलेला आहे मला, आणि मी त्यांच्यासाठी वॉयलेट दिलेलं आहे, कारण मी उद्या जाणार आहे आईकडं. त्यामुळं उद्या काही नसणार आहे मी. छान आहे बघ, 200 रुपये. चला, मँगो मस्तानी बनवलेलं दाखवलेलं आहे मी आजच्या व्हिडिओमध्ये. कशी वाटली रेसिपी ते सांगा. आंबे संपलेले आहेत, सगळे संपले आंबे, आणि सगळ्या रेसिपी वगैरे करून संपवले आंबे. कारण आंबे जास्त दिवस राहत नाहीत ते, कारण ओरिजिनल रित्या पिकवलेले नसतात ते आंबे. पिंजऱ्यात वगैरे घालून केमिकल लावून पिकवलेले असतात. आणि याच्यावर मी लेगिन्स घेतलेले आहे. ऑफरमध्ये टॉप लागलेले हे कोल्हापूरमध्ये 850 रुपयेचा हा टॉप आहे. छान होते. आणखीन पण बघायला वेळच नव्हता, कारण जायलाच आम्हाला वेळ झालेला. आणि अस्तर वगैरे आहे याला, त्यामुळं मला विदाऊट अस्तरचे टॉप शक्यतो वापरायला नकोच वाटतं, त्यामुळे मी ते वापरत नाही. अस्तर असले तरच वापरते. चला, आता भडंग थोडा करणार आहे, कारण जे मी गेल्यानंतर मग नाश्ता चहाबरोबर थोडा भडंग वगैरे पण खातील म्हणून करणार आहे. लसूण सोललेला आहे. आणि आता भडंग मी कसं करते, काय करते, थोडक्यात शेअर करते तुमच्यासोबत. कढीपत्ता वगैरे काय नाही आहे भडंगला. कढीपत्ता पाहिजे तर आता कढीपत्ता नाही आहे त्यातच करायचं आणि रिकामं व्हायचं. चला, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक आणि कमेंट मात्र करायला विसरू नका. प्लीज लाईक आणि कमेंट करत जावा. आणि यांची नाईट शिफ्ट असल्यामुळे मी आधी चपातीचं पीठ मळून घेते, कारण की हे जाणार आहेत कामाला, आणि तोपर्यंत पीठ भिजूसपर्यंत आपलं भडंग बनवणं होतं. त्यामुळं पीठ आधी मळून ठेवूया म्हटलं. टायमिंग झालं तर जवळजवळ 8 वाजलेले होते.
आणि श्रीला मी धान्य भरायला पोतं आणायला लावून दिले, तर मला विचारत होता प्लॅस्टिकची पिशवी काय पोतं, गेलेला परत आला आणि विचारायला आलेला. म्हणजे पोरांचं लक्ष कुठं असतं काय कळत नाही. चपातीचं पीठ छान भिजलं की चपात्या खूप छान येतात, त्यामुळं पीठ आधी मळून ठेवणार आणि त्यानंतर मग भडंग करणार, तोपर्यंत चपात्या भिजतात. आणि तुमच्यासोबत मला व्हिडिओसुद्धा अजून पोच करायचा होता. जवळजवळ वाजलेले 8. मग तुमच्याबरोबर व्हिडिओ कधी पोच करायचा, कारण संध्याकाळी जर व्हिडिओ टाकला तर कोणी जास्त म्हणजे बघत नाही, कारण प्रत्येकजण आपापल्या कामात असतो, कोण व्हिडिओ बघणार. शक्यतो लेडीजला कसं दुपारीच वेळ थोडा मिळतो, त्यावेळेत बघतात आणि त्यावेळेत माझे व्हिडिओ मात्र जात नाहीत. किती प्रयत्न केले मी, पण व्हिडिओज जात नाहीत. कारण मोबाईल जर हे घेऊन गेले तर मग शूटला मोबाईल मिळत नाही. आणि आज सकाळपासून मोबाईल त्यांच्याकडेच होता. आणि या ड्रेसची भाई म्हणजे जी शोल्डर आहे ती थोडी खाली उतरत आहे मला, तर यांना म्हटलं मी थोडंसं ते खोला शोल्डर आणि मग जरासं ती बाही लावून द्या, कारण की खूप आपली जी काक असते तिथं असं गोळा होत आहे, पाठीमागून पण गोळा होत आहे बघा. ड्रेस रेडीमेड ड्रेसची हीच रड असते की एक एक ड्रेस व्यवस्थित बसतात, अंगात बसले तर बाहीत बसत नाहीत, बाहीत बसले तर अंगात बसत नाहीत, असं असतं. आणि ऑफरला खूप छान ड्रेस त्यांनी काढलेले आहेत. ऑफर असली की घेतलेले बरे पडतात. 1400ला 2, 1700ला 2 असे म्हणजे घेईल तसे आहेत. आणि जी लेगिन्स आणलेली आहे त्याची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. मी मागच्या वेळी लेगिन्स आणलेली ती पण 350 रुपयाला आणलेली, पण ती लेगिन्स चांगली नव्हती. जवळजवळ अर्धा किलो असतील. अजून घरात आणि थोड्या आहेत, दोन्हीचं मिळून मिक्स करते आणि भरून बनते. जवळजवळ अर्धा किलो यांनी चिरमुरे आणलेले होते आणि आधीचे थोडेसे चिरमुरे आहेत. असं सगळं मिळून मी भडंग बनवणार आहे. चला आमच्या कोल्हापूर भागची भडंग करण्याची पद्धत मी दाखवते. लसूण मी आधीच सोलून ठेवलेला होता. आता सगळ्यात आधी तेल घालते, कारण भडंगला तेल पण जास्त लागतं. आता तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आता तुम्ही फुटाण डाळ असेल ती पण घालू शकता किंवा शेंगदाणे घालू शकता, आणि दोन्ही निम्म घातला तरीसुद्धा चालेल. पण मी इथं नुसता शेंगदाणे वापरणार आहे. आणि शेंगदाणे मात्र एकदम मंद गॅसवर करपूस असे भाजायचे, जेणेकरून त्याचा जो पापुद्रा असतो तो आपोआप निघला पाहिजे. अशा पद्धतीने एकदम कुरकुरीत शेंगदाणे भाजायचे, कारण भडंगमध्ये जेवढा कुरकुरीत शेंगदाणा असेल तेवढं चांगलं लागतं. मऊ शेंगदाणा अजिबात चांगला लागत नाही. आणि परवा दिवशी जे मी शेंगदाणे सोलून ठेवलेले होते तेच शेंगदाणे मी इथं वापरत आहे. आणि शेंगदाणेसुद्धा खूप महाग झालेले आहेत. 160 रुपये किलो झालेले आहेत शेंगदाणे. भरपूर, काहीही स्वस्त नाही. तेलाचा डबासुद्धा आता जवळजवळ 2600-2700 असा डबा आहे. त्यामुळं मी दुकानदारला विचारतो, दुकानदार म्हटला आणखीन 1 महिना थांबा, म्हणजे 100-200 रुपये कमी होणार त्यात म्हणत होता. त्यामुळे मी काही डबा आणलेला नाही. म्हटलं 100-200 तर वाचले तर 4-5 किलो साखर येते तेवढ्यात, त्यामुळं कशाला उगाच हे करायचं म्हणून. आणि बघू शकता शेंगदाणे आपले चांगले भाजलेले आहेत आणि मी शेंगदाणे असे चिरमुऱ्यावर त्या काढून घेतले. आणि आता आपण भडंगची फोडणी तयार करून घेऊया. भडंगला खरं म्हणजे कढीपत्ता वगैरे सगळं पाहिजे तरच टेस्ट खूप छान येते. आता इथं मी मोहरी घातलेले भरपूर, जिरं मोहरी घालू शकता तुम्ही, जिरे काय नाही मी वापरले, नुसता मोहरी घातली. आणि त्यानंतर भरपूर असा लसूण घातला. आणि लसूण मात्र चांगला तेलात एकदम लालसर कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा. एकदम असा लालसर कलर आला पाहिजे लसणाला. लसूण घालायच्या आधी खरं म्हणजे कढीपत्ता भरपूर घालायला पाहिजे. कोणी कोणी हिरवी मिरचीसुद्धा यामध्ये चवीसाठी घालतात, पण मी काही हिरवी मिरची वगैरे घालत नाही. कढीपत्ता मात्र घालते, पण आता कढीपत्ता नव्हताच, त्यामुळे भरपूर लसूण घातला आणि व्यवस्थित असा हलवून आपण तो भाजून घ्यायचा. आणि लसूण भाजला की गॅस एकदम बारीक करायचा, कारण की तेल एकदम कडलेलं असतं. मग बाकीचं जे आपण हळद वगैरे घालतो ते करपू शकतं, त्यामुळं हळद घालायची. 1-2 चमचे हळद घातलेले आहे. हिंग भरपूर घालायचा, हिंगामुळे सुद्धा स्वाद खूप छान येतो. आणि खरं म्हणजे ह्याला भडंगला चाट मसाला पाहिजे, पण तो माझ्याकडे नव्हता. त्यानंतर मग जिरेपूड थोडीशी होती ती घातली. आणि जो बुक्का होता आपला बॅडगी मिरचीचा तो घातला, पण तो कमी पडणार, त्यामुळं मी घरची जी आपलं लाल तिखट असतं ते सुद्धा थोडंसं ॲड केलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. इथं गॅस मात्र एकदम बारीक ठेवायचा, शक्यतो बंद केला तरीसुद्धा चालेल, कारण की तेल आपलं कडलेलं असतं, त्यामुळं
गॅस बंद केला तरीसुद्धा चालेल, कारण हे मसाले सगळे आपल्या जे कडलेलं तेल असतं त्यामध्ये व्यवस्थित तळले जातात. त्यामुळं गॅस बंद केला असला तरीसुद्धा चालतो. आणि ती जी फोडणी आहे ती सगळी मी आता याच्यावर ओतणार आहे. थोडीशी पिठी साखर मी आधी घालून घेणार आहे त्यामध्ये. तुम्ही नंतरनं जरी पिठी साखर घातला तरी चालेल, पण मी आधी पिठी साखर थोडीशी घातली आणि ते व्यवस्थित सगळं हलवून घेतलं. आणि त्यानंतर जी फोडणी होती ती फोडणी त्यावर ओतून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता ही प्रोसेस आहे ती मात्र फास्ट करायची, कारण की जे आपलं तेल आहे ते सगळ्या चिरमुऱ्याला व्यवस्थित लागलं पाहिजे. म्हणजे जी फोडणी असते आपली ती व्यवस्थित सगळीकडे लागली पाहिजे. थोडंसं चमच्याने हलवलं आणि त्यानंतर मग हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तर अशा पद्धतीने झाला आपला कोल्हापुरी झणझणीत भडंग तयार. यामध्ये तुम्ही फरसाणा किंवा शेव मिक्स करून खाऊ शकता, किंवा पापडी जरी मिक्स करून खाल्ला तरीसुद्धा चालेल. चहाबरोबर तेवढंच खातील म्हटलं, कारण की रोज आपल्या घरात चपात्या वगैरे असतात, मग चहा चपाती असं काहीतरी खातात. पण आता नसल्यावर आपण काय खाणार, म्हणून मग मी भडंग वगैरे करून ठेवलेलं आहे. चला मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.